जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी. जर आपण स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये पात्र होण्यासाठी किती मार्कांची आवश्यकता आहे, पात्र झाल्यानंतर क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क लागतील किंवा आपलं मेरिट किती असू शकतं, या बऱ्याच पॉइंटची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. सुरुवातीला मित्रांनो, आपल्याला पेपर फर्स्ट मध्ये किती मार्क पाहिजे ती, पेपर सेकंड मध्ये किती मार्क पाहिजे ती, एकूण किती मार्क्स मिळाल्यास स्कॉलरशिप साठी पात्र ठरणार, याचा पूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. आता ध्यानात ठेवा, आपली जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असं दोन पेपर असतात. हा पेपर असतो आपला 150 मार्कचा आणि हा जो पेपर आहे तो पण 150 मार्काचाच असतो. असे दोन पेपर झाले. आता याच्यामधला पेपर फर्स्ट इंग्लिश आणि मराठी असं का म्हणलेलं आहे, तर इंग्लिश मीडियम वाल्यासाठी इंग्लिश पहिला पेपर असेल आणि मग सेमी किंवा मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला पेपर मराठी असेल. पण इथं मॅथ हा पेपर कंपल्सरीच असतो. मग काय झालं बघा, हे जे किती क्वेश्चन असतात 25 आणि हे जे क्वेश्चन असतात 50, ह्याला प्रत्येकी 2 मार्क आणि ह्याला प्रत्येकी 2 मार्क, म्हणजे मॅथ झाला 100 मार्काचा आणि हा लेवल फर्स्ट लँग्वेज झाली आपली 50 मार्काची. एकूण किती मार्क झाले 150 मार्क. असा हा आपला पेपर फर्स्ट. आता पेपर सेकंड बघा, त्याच्यामध्ये पण सेमच मराठी आणि इंग्लिश साठी एकूण क्वेश्चन किती 25, ह्याचं क्वेश्चन किती 50, प्रत्येक क्वेश्चनला मार्क किती 2, तर 50 गुणिले 2 आणि इथं 25 गुणिले 2, ठीक आहे, झालं 50 मार्क आणि हे जे झाली 100 मार्क. याचा अर्थ एकूण पेपर टू किती मार्काचा झाला 150 मार्काचा. म्हणजे आपली स्कॉलरशिपची परीक्षा किती मार्काची, 300 मार्काची आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आता पात्र होण्यासाठी आपल्याला 120 मार्क असणं गरजेचं आहे. किती मार्क 120 मार्क. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जर बघा एखाद्या विद्यार्थ्याला पेपर फर्स्ट मध्ये 80 मार्क पडले आणि पेपर 2 मध्ये जर 40 मार्क पडले तर तो विद्यार्थी पात्र होऊ शकत नाही. का म्हण, तर त्याला कमीत कमी पहिल्या पेपर मध्ये 60 आणि दुसऱ्या पेपर मध्ये 60 जर मार्क पडले तरच तो विद्यार्थी काय आहे, शिष्यवृत्तीसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी पात्र आहे. समजलं प्रत्येकाला? काय आहे बघा, पेपर फर्स्ट मध्ये कमीत कमी 60 मार्क आणि पेपर 2 मध्ये कमीत कमी 60 मार्क, असे 120 मार्क दोन्ही मिळून. ह्याच्यापेक्षा जास्त पडले तर चालते, पण समजा पेपर 2 मध्ये 100 मार्क पडले आणि पेपर फर्स्ट मध्ये 20 मार्क पडले, एकूण 120 झाले तरी आपण पात्र नाही. देण्यात ठेवा, पेपर फर्स्ट मध्ये 60 आणि पेपर सेकंड मध्ये 60च मार्क पाहिजे आपल्याला. त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघू आपण. आता टोटल मार्क किती आहेत आपले, टोटल मार्क आहे आपली 300, बरोबर आहे. पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला किती मार्काचा पेपर होता 150, पेपर 2 किती मार्काचा आहे 150 मार्काचा. मिनिमम क्वालिफिकेशन याचा अर्थ पात्र किती होतात, पात्र होण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 60 आणि ह्याच्यामध्ये 60 असं एकूण बघा, इथं 300 मार्क आहे ती आणि हे किती 120 मार्क कमीत कमी आपल्याला पात्र होण्यासाठी पडले पाहिजेत. पण जर आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची असेल तर आपलं कसं असते बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार मेरिट वेगळं असते आणि प्रत्येक जिल्ह्यामधून 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ते 100 विद्यार्थी ठरवण्यासाठी त्याला आपण 2 भागामध्ये निवडलं जातं. एक असतो शहरी भाग आणि एक असतो ग्रामीण भाग. शहरी भागाचं मेरिट इन जनरल जास्त राहतं आणि ग्रामीण भागाचं मेरिट थोडं कमी राहतं, असं बऱ्याच जिल्ह्यामध्ये झाले. आता काही असं जिल्हा इथं फॉर एक्झाम्पल नंदुरबार असेल, पालघर असेल किंवा अजून कोणते धुळे वगैरे हे जिल्हे असतील, या जिल्ह्याचं मेरिट कमी आहे. कधी कधी 120 मार्काला सुधीक विद्यार्थी पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यासाठी मध्ये 120 मार्कासाठी. किंवा मुंबईमध्ये सुद्धा स्कॉलरशिपच्या बाबतीत म्हणलं 160 180 मार्क असणाऱ्या मुंबई विभागामध्ये विद्यार्थी सुद्धा स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत. याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यासाठी मेरिट वेगळं आहे. आपला जिल्हा कोणता आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिपचं किती महत्व आहे किंवा त्याच्यानुसार किती अभ्यास झालाय याच्यानुसार तिथल्या मार्कानुसार कट ऑफ ठरतो. हा जो कट ऑफ आहे तो जिल्हावाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार असतो. त्याची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणारच आहे. पण मला त्या व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगण्या अगोदर आपण
पूर्ण कमेंटमध्ये आपला जिल्हा कोणता, आपले मार्क किती आहेत हे जरा मला जर सांगितलं तर मला जिल्हा वाईज थोडाफार अंदाज देऊन मी एक टेंटेटिव्ह काय करेल बघा, त्याचं कट ऑफ लिस्टचं व्हिडिओ अपलोड करेल. मित्रांनो, आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर कमीत कमी 120, पण एकाच विषयात 120 नाही, दोन्हीमध्ये 60, ह्याच्यामध्ये 60. आता चौथीसाठी किती रुपये मिळणार आणि सातवीसाठी किती रुपये मिळणार? तर चौथीसाठी बघा महिन्याला 500 रुपये आहेत, म्हणजे 10 महिनेच आपल्याला पैसे भेटतात. तर 12 किती झालं, 5,000 रुपये. बरोबर आहे. चौथीसाठी 5,000 रुपये 3 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. आणि ह्याचं जे आहे कोणाचं, सातवीसाठी महिन्याला बघा 750 आहे, महिन्याला 750, पण ते आपल्याला 10च महिने पहिले देतील पैसे, तर ते 7,500 रुपये असं 3 वर्षासाठी. म्हणजे चौथीसाठी किती, चौथीमध्ये आपण परीक्षा दिलेली असते 5वी 6वी आणि 7वी पर्यंत. 7वी मध्ये परत तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देणार. जर तिथं पात्र झाला तर 8वी 9वी आणि 10वी या 3 वर्गासाठी आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते. मग कसं आहे बघा, इथं तुम्हाला 15,000 मिळेल आणि इथं तुम्हाला 7-21 आणि 22,500 रुपये एवढी तुम्हाला स्कॉलरशिप या 4थी आणि 7वीच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही स्कॉलरशिप साठी पात्र झाला तर एवढं तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.